नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लेखापरीक्षण नियम बदलले, गैरव्यवहार जणू गायब झाले. गेल्या काही वर्षात राज्यातील सहकारी बँका, पतसंस्थांमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याचे प्रकार जणू काही थांबलेले आहेत. लेखापरीक्षण नियमातील बदलाचा हा सगळा परिपाक म्हणावा लागेल. राज्यात मागील 1.5-2 दशकांमध्ये अनेक सहकारी बँकांमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. त्यामध्ये प्रामुख्याने अजंता अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, पुण्यातील सुवर्णयुग सहकारी बँक, सद्गुरू जंगली महाराज सहकारी बँक, मुंबईतील रघुवंशी सहकारी बँक, अमरावती पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुंबईतील CKP सहकारी बँक, PMC बँक, रायगडची कर्नाळा सहकारी बँक, सांगली बँक, पुण्याची रुपी सहकारी बँक, नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक, मुंबईची शामराव विठ्ठल सहकारी बँक, दिंडोरी नागरी सहकारी बँक अशी काही बँकांची गाजलेली गैरव्यवहार प्रकरणे आहेत. यातील काही बँकांवर RBIने निर्बंधही लादले होते. याशिवाय राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील गैरव्यवहाराची प्रकरणेही आहेत. राज्य सहकारी बँकेतील गैरव्यवहार तर पार गल्लीपासून दिल्लीपर्यंत गाजला आहे. याशिवाय अनेक वेळा केवळ गैरव्यवहारांमुळे बंद पडल्याचेही राज्यातील जनतेनं पाहिलं आहे. वरील बँकांमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणण्यात त्या बँकांच्या लेखापरीक्षकांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी संबंधित बँकांमधील आर्थिक गैरव्यवहार परखडपणे मांडल्याने बँकांचा व त्यांच्या कारभाराचा खरा कारभार चव्हाट्यावर आला. संबंधित बँकांना लागलेली गैरव्यवहाराची गळती लागलीच दुरुस्त केल्याने बँकांमधील ठेवी काही प्रमाणात सुरक्षित राहिल्या. हा गैरव्यवहार वेळेस उघडकीस आला नसता तर कदाचित या बँका केव्हाच ठेवीदारांच्या ठेवीसह बुडून गेल्या असत्या. पण आता लेखापरीक्षण नियमात बदल झाल्याने गैरव्यवहार उघड होणे जवळपास थांबले आहे.